जुनं ते सोनं म्हटलं जातं तेही अगदी बरोबरच. तर पावसाळ्यामध्ये बघा अशा प्रकारचा ठेचा शेतामध्ये म्हणा, बाजारात म्हणा सहज असा उपलब्ध होऊन जातो. तोही अगदी स्वस्तात मस्त. आणि या देशाच्या भाजीची चवही बघा अप्रतिम लागते. तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी नक्की खाल. तर बघा अशीच तुम्हाला मी अप्रतिम चवीच्या देशाची भाजी आज दाखवणार आहे. ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा जो मोठा मोठा डेसा आहे तो आपल्याला मध्ये काप करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता इथे डेसा मी छान असा चिरून घेतलेला आहे. ह्या साईजमध्ये त्याचे मी काप करून घेतलेले आहेत. आणि जो जाड डेसा होता त्याचा बघा अशा प्रकारे 2 भाग करून घेतलेले आहेत का तर शिजायला सोपे जावे यासाठी. तर इथे आपल्याला बघा जास्त कोवळा डेसा नाही निवडायचा. तर इथे आता कढई ठेवून घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, कमी किंवा जास्त. तेल चांगलं तापलं की आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे जिरे. इथे मी अर्धा चमचा घालून घेत आहे. जिरे चांगले तडतडले की लगेचच मी कांदा घालून घेणार आहे. इथे बघा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता. इथे मी 2 कांद्यांचा वापर केलेला आहे. अगदी घरगुती मसाल्यांमध्येच होऊन जाणार आहे बघा ही भाजी. जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा आपल्याला. कांदा बघा असा पूर्ण लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा आता छान असा लालसर रंगाचा बघा भाजून तयार आहे. आता याच्यामध्ये एक वाटण टाकून घेणार आहे मी. तर इथे मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं एकत्र वाटण करून घेतलेलं होतं. हे मी मिक्सरला करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील चेचून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे वाटण देखील मी चांगलं असं भाजून घेणार आहे तेलामध्ये. पूर्वीचे लोक बघा जास्त मसाल्यांचा वापर न करता भाज्या तयार करायचे आणि त्या भाज्या अतिशय चवीला देखील लागायच्या आणि पचायलाही बघा त्या सोप्या जायच्या. तर आता बघा इथे मी हे घरगुती लाल तिखट घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या वापरातलं कोणतंही घालू शकता. तर इथे मी 1.5 चमचा घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटानुसार घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता. आता हे लाल तिखट बघा हे देखील मी चांगलं असं परतवून घेणार आहे. आता हे जे आपण चिरलेले डेसे होते ते याच्यामध्ये घालून घेऊयात. आता इथे मी 1 तांब्या पाणी घालून घेत आहे. तर इथे पाण्याचा वापर जर आपल्याला जास्तच करायचा आहे का तर डेसे आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. डायरेक्ट डेसे आपण शिजवून घेणार आहोत बघा. जरी तुम्हाला समजा ही डेसेची भाजी झटपट बनवायची असेल तर तुम्ही अगोदर हे डेसे कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये पाणी व मीठ घालून शिजवून घ्यायचे आहेत. आणि मी जशी आत्ता फोडणी दिली तशी फोडणी देऊन तुम्ही डेसे घालून हे झटपट करून घ्यायचे आहेत. आता थोडंसं बघा मी मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकलं की गॅस फुल करायचं आहे आणि आपल्याला बघा अशा प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे झटपट ह्याची. उकळी अशी छान उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं असं मोठं मोठं कूट बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर कारळ्याचं कूट. तर हे कारळे होते, हे कारळे मी छान असे निवडून भाजून घेतलेले होते आणि त्याचं असं बारीक कूट करून घेतलेलं आहे. तर बघा बऱ्याच भाज्यांना हे कूट वापरलं जातं. अगदी घेवडा, गवारी, देशाची भाजी बऱ्याच भाज्यांना हे वापरलं जातं. तर याच्यावरती बघा आपण आता ताट झाकून देणार आहोत 10 ते 15 मिनटासाठी. तर इथे बघा 10 ते 15 मिनटं झालेले होते. आपल्या भाजीला असा घट्टपणा यायला बघा अशा प्रकारे सुरुवात झालेली होती. अधूनमधून आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे. तर पुन्हा मी आता ताट झाकून देणार आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी ठेवून देणार आहे बघा हे. तर इथे बघा 20 ते 25 मिनटं झालेली होती. तर बघा किती छान असा डेसा तयार झालेला आहे. त्याला बघा असा घट्टपणा येतो. डेसा शिजल्यानंतर असा घट्टपणा येतो त्याला. तुम्हाला हवं जर पातळ हवं असेल ग्रेव्ही टाईपमध्ये तरी तुम्ही जेव्हा ग्रेव्ही टाईपमध्ये असो तेव्हा गॅस बंद केला तरी चालेल. त्याला डेसे छान शिजले पाहिजेत. तर इथे बघा तयार झालेला आहे मस्त असा डेसा भाजी. तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.